ही आहे बघा आपली चौथी पट्टी। तर हे आता आपली ही कंटिन्यू आपलीच पट्टी मित्रांनो। आता हिच्यात कोण मधला भाग नाही काय नाही, त्याकडे आपलीच पट्टी। तर मित्रांनो सगळी परान राहिलं असतं तर त्याची कहाणी सांगतो तुम्हाला। झालं काय, आमच्या वडिलांना किडनीचा आजार, त्यामुळं शिकून शकड त्याकडाला पट्टी वडिलांनी विकली, कारण दवाखान्याला पैसे लागत होतं। आणि आता टायमिंगला यूट्यूब नव्हतं किंवा काय बाकीच्या कामात नव्हतो किंवा त्या टायमिंगला मी बारीक असतो। त्या 3री 4थीत असताना वडिलांनी शेत विकले। त्याला तर 10-11 वर्ष झालं शेत विकलेलं। तर अवघा ती माळ ती विहीर आहे का, गबरी विहीर तुम्हाला एकदा दाखवली होती तिथवर, म्हणजे विहीर ईशात सगळ्याच्या रानातच आहे, म्हणजे इस होतं त्यात इस। आता ती हिर जर बुजली का तर असं रान लय निघतंय मित्रांनो, असं म्हणजे वाढीवर रान निघतंय। मग कारण की त्या विहिरीमुळे रान शेत गुतलंय बघा। माणसांच्या मागे काही ना काही कारण असतात, पण बाकीच्यांना काय माहित नसतं बाबा। माणसाची क्रिटिकली प्रॉब्लेम असतात, माणूस कशामुळे नर्वस होतो किंवा त्याचं नर्वस होण्याचं कारण म्हणजे काय बाबा, त्याच्या मागे लॉजिकल काय आहे। आता एखादा शेतकरी त्यांनी शेतात 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली, शेतात मॅनिमम 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली बघा। शेतातून त्याला कमीत कमी माल निघाय पाहिजे 1 लाखाचा 10 लाख 15 लाख 20 लाख 35 लाख 50 लाख असा टोटल माल निघाय पाहिजे। हायस्ट बागायत कुठली बाग असू द्या, कुठल्या क्षेत्रात असू द्या, ड्रॅगन फ्रूट असू द्या किंवा केळीची बाग असू द्या। आता सध्याला केळीची बाग चालू आहे, मग केळीच्या बागाचं टोटल नाही म्हणलं तर 20 ते 30 लाख रुपये असं उत्पन्न निघाय पाहिजे। जर शेतकऱ्याचं तिथं 1 लाख रुपये खर्च करतो रानाला, मग त्यातून त्याला इन्कम होतो 25 ते 30 हजार रुपये। मग शेतकऱ्याला काय परवडतंय, म्हणजे एवढं पीक घेतलं तेवढं तोट्यात गेलं, मग नफा काही भेटला नाही ना शेतकऱ्याला। मग मला सांगा 30,000 20,000 म्हणजे शेतकऱ्याचं डाऊनमध्ये गेला शेतकऱ्याचं त्यात काहीच कसलंच काढीत उत्पन्न निघलं नाही, म्हणून शेतकरी नर्वस होतो। आता काय मग माणसाच्या मागं पण क्रिटिकली प्रॉब्लेम असतात। आता मी पण शेतकरी, आता मला माहिती आहे बाबा, ती जर रान असतं तर मी किती काबड कष्ट केलं असतं, ते रान त्यातमध्ये उत्पन्न काढलं असतं, लाखाचं 2 लाखाचं कोटीचं, हे सगळं म्हणणं आहे। पण कष्ट करणं आपलं काम आहे। माझ्या शेतकरी राजे मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ बघत असताल तर काय अशी बिनकामी शेतकरी असतात ते फक्त असं बोलतात, पण रानात काम करत नाही। रानात काम करायचं म्हणलं का त्यांच्या अंगावर अशी लाखाबाई शिरवण करते का नाही, लका करू रानात आले का घामच निघतोय आणि ऊनच लागतंय मित्रांनो। काय गोष्टी असतात तर काळजावर दगड ठेवून काम करावं लागतंय। चला आलतो रानात पेरण्यासाठी, तर इथं असं आईचानच बी ठेवलंय दिसू नाही म्हणून। चला मित्रांनो, मला एवढं दाखवायचं होतं बघा। त्या टायमिंगला मला 10 वर्षापूर्वी माझं रान म्हणजे एकदम भन्नाट होतं, त्यात चांगलं पीक निघायचं। त्याला आमच्या टायमाला कापूस होता, कापूस मला इतका निघला नावच काढ नका। म्हणून आता काय वेळेला केळ वनवासाला सीताफळ। चला काय ना, ट्रॅक्टर यायचा आहे, ट्रॅक्टर आला तर ठीक आहे ना। आता मला दुसऱ्या ट्रॅक्टरला बुक टाकावं लागेल पेरण्यासाठी। चला आलोय, काल पण आलतो। चला व्हिडिओला एंड करतो, बाय बाय।